उमेदवार सुरेश खाडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, पंकजा मुंडे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ बेडग येथील सभेत पंकजाताईंचे आवाहन। मिरज प्रतिनिधी, महायुती सरकारच्या काळात अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना चालू आहेत। त्यामुळेच मिरज पूर्व भागासह जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे। केंद्रात भाजप प्रणित मोदी सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील केंद्र सरकारच्या विचाराचे सरकार राज्यात सत्तेवर येणे आवश्यक असल्याने जनतेने मिरज मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भाजपच्या नेत्या, माजी मंत्री, आमदार पंकजाताई मुंडे यांनी केले। मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ बेडग ता. मिरज येथे भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली। त्याप्रसंगी मुंडे बोलत होत्या। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वंचित, शोषित, पीडित आणि समाजातील शेवटच्या घटकांसाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत काम केले। त्यांचा विचार आणि त्यांची शिकवण घेऊनच मी राजकारण व समाजकारण करीत असल्याचे सांगत पंकजाताई मुंडे म्हणाल्या की महायुतीच्या काळात सरकारने लाडकी बहीण योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना, लाडका भाऊ योजना, प्रधानमंत्री सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, बेरोजगारांसाठीच्या योजना, महिला सुरक्षितता आदीसारख्या लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत। शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे देशात आणि राज्यात गतीने सुरू असून त्यांच्या विकासाचा संकल्प पुढे नेण्यासाठी राज्यात देखील महायुतीचे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे। तेव्हा मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेने महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले। यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, भाजप नेते दीपकबाबा शिंदे, भाजप महिला आघाडी मोर्चाच्या नीताताई केळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत ढंग, सरपंच उमेशभाऊ पाटील, सुमनताई खाडे, राजेंद्र नागरगोजे, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर आदी उपस्थित होते। निमित्ताने मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं, या भागामध्ये खूप काम केलं आणि हे काम करून माझे डेप्युटी सेक्रेटरी पण इथेच दिसले। मला आता कुठे गेले? नागपूरचे साहेब कुठे गेले? तुम्ही इथलेच आहे। माझ्याबरोबर काम इतकं चांगलं काम केलं यांनी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे। मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, पंकजा काम करताना राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं, समाजकारण करायचं आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं। तर मला त्यांनी दोन विषय दिले, एक पाणी आणि एक महिला। त्याला नीर आणि नारी, नीर म्हणजे पाणी आणि नारी म्हणजे तुम्ही सर्व नारी शक्ती, या शक्तीवर काम करायचं। आणि जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शिरूर म्हणून एक तालुका होता, सगळ्यात कमी मुलींची संख्या तिथे होती आणि मुलींच्या स्त्रीभ्रूण हत्येचं एवढं प्रकरण गाजलं होतं की मान शर्मेने खाली जात होती। आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाव बेटी पढाव मोदीजींनी केले, पण तेव्हा 2009 मध्ये आम्ही लेख वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होतं आणि सावित्रीच्या
आणि अहिल्यादेवींच्या जिजाऊंच्या लेकी म्हणून असं खूप कौतुक झालं. आज मुंडे साहेबांचं नातं अनुभवाचं नातं तर नंतर झालंय. मुंडे साहेब 98, 99, 96, 97 पासून इथे येऊन गेले. मुंडे साहेबांचं प्रत्येक गावाशी एक नाते आणि हे केवढ्या मोठं म्हणजे मला गावं सापडत नाही महाराष्ट्रात. आता मुंबईमध्ये हे झालं. मुंबईमध्ये मुंडे साहेब पक्ष वाढवण्यासाठी 1.5 महिना राहिले होते असं त्यांनी सांगितलं एका खोलीमध्ये. काही तुम्ही मोबाईलमध्ये आल्यावर आम्ही ती खोली तुम्हाला दाखवली. किती अपार कष्ट केले, किती किती संघर्ष सहन केला, पण त्यांना ते सत्ता तुमच्यासाठी जी पाहिजे होती त्याचं काही काम करता आलं नाही. पण त्यांच्या रूपाने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय, मोदीजींच्या नेतृत्वाखाली करतोय. आता तर लाडक्या बहिणींचाच काय विजेच्या समस्या सगळ्यांना झालेल्या तरी शासनानं निधीचे 29 सालामध्ये 5 वर्षाचा काढले आणि 5 वर्षाच्या 5 वर्ष आपल्याला एबीसीडी वोटरचे विषय आपल्याला प्रकट केले. अशा बऱ्याच माझ्या बहिणीची सेवा केल्यामध्ये आता नाही डोळ्याला नाही त्यामुळे भावाचे पण चार आले त्यामुळे डोळे साजरे ह्या दृष्टीने तो निश्चितच शासन आपल्याला पोहोचलेला आहे. आपण निश्चितच त्यांना आशीर्वाद द्या. ही तर 20 तारखेला आपण डोंगराचा प्रकार लावा आणि प्रत्येकाने मला निवडून द्या, सेवा करायची संधी द्या. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमच्याकडे जे अंगावर घातले तेवढंच आहे, अजून घडत आहे. माझ्या आशीर्वादाची एवढं सोडून मिळतं, मी स्वतःलाच आशीर्वाद देते. गोल्ड नाही देते तर तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार या निमित्ताने मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं, या भागामध्ये खूप काम केलं. आणि हे काम करून माझे डेप्युटी सेक्रेटरी पण इथेच दिसले. मला आता कुठे गेले नागपूर भोजे साहेब कुठे गेले? तुम्ही इथलेच आहे. माझ्याबरोबर काम इतकं चांगलं काम केलं यांनी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे. मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, पंकजा काम करताना राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं, समाजकारण करायचं. आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं तर मला त्यांनी 2 विषय दिले, एक पाणी आणि एक महिला. त्याला नीर आणि नारी. नीर म्हणजे पाणी आणि नारी म्हणजे तुम्ही सर्व नारी शक्ती. या शक्तीवर काम करायचं. आणि जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शिरूर म्हणून एक तालुका होता, सगळ्यात कमी मुलींची संख्या तिथे होती. आणि मुलींच्या स्त्रीभ्रूण हत्येचं एवढं प्रकरण गाजलं होतं की मान शर्मेने खाली जात होती. आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाव बेटी पढाव मोदीजींनी केले. पण तेव्हा 2009 मध्ये आम्ही लेख वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होतं. आणि सावित्रीच्या आणि अहिल्यादेवींच्या जिजाऊंच्या लेकी म्हणून नारी शक्तीसाठी मला काम करतात. हेच माझ्यासाठी फार फार मोठं योगदान. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, बरं झालं मला मुलगा नाही.
मुली आहेत कारण मुली माझं नाव वाढवतील, माझं नाव कमी करणार नाही असं कधीही नाही. ते म्हणायचे कधी कोणी म्हणलं सभेमध्ये एखाद्याला उठवून विचारायचे, एका सभेमध्ये विचारला तुला किती लेकर आहेत? मला 4 मुली एक मुलगा. साहेब म्हणली का तुझ्याकडे खूप प्रॉब्लेम आहे का? नाही मला 1.5 एकरच राहिले. कशाला पाहिजे तुला एवढे लेकर? पोचता येत नाही मला साहेब माझे अंतिम संस्कार कोण करतात? त्या सभेत साहेबांनी सांगितलं होतं मला मुलगा नाही पण माझा अंतिम संस्कार माझी लेख करेल आणि मी हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला. कारगिल आणि मैत्रीच्या या देशामध्ये टीका झाली की पंकजात मुलगी कुठे अंतिम संस्कार करते का? पण माझ्या वडिलांनी मला असं वाढवलंय का मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कोणापेक्षा कमी आहे. मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कशा गोष्टीसाठी घाबरला पाहिजे. मला कधी वाटत नाही मी स्त्री आहे आणि मी सत्य बोलण्यासाठी घाबरला पाहिजे. नारी शक्तीसाठी मला काम करतात हेच माझ्यासाठी फार फार मोठं योगदान. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे बरं झालं मला मुलगा नाही. मुली आहेत कारण मुली माझं नाव वाढवतील, माझं नाव कमी करणार नाही असं कधीही नाही. ते म्हणायचे कधी कोणी म्हणलं सभेमध्ये एखाद्याला उठवून विचारायचे, एका सभेमध्ये विचारला तुला किती लेकर आहेत? मला 4 मुली एक मुलगा. साहेब म्हणली का तुझ्याकडे खूप प्रॉब्लेम आहे का? नाही मला 1.5 एकरच राहिले. कशाला पाहिजे तुला एवढे लेकर? पोचता येत नाही मला साहेब माझे अंतिम संस्कार कोण करतात? त्या सभेत साहेबांनी सांगितलं होतं मला मुलगा नाही पण माझा अंतिम संस्कार माझी लेख करेल आणि मी हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला. कारगिल आणि मैत्रीच्या या देशामध्ये टीका झाली की पंकजात मुलगी कुठे अंतिम संस्कार करते का? पण माझ्या वडिलांनी मला असं वाढवलंय का मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कोणापेक्षा कमी आहे. मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कशा गोष्टीसाठी घाबरला पाहिजे. मला कधी वाटत नाही मी स्त्री आहे आणि मी सत्य बोलण्यासाठी आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका.